म्हणींचा अभ्यास करूयात. यामध्ये अ अक्षराने सुरू होणाऱ्या म्हणी पाहूयात. जे वाक्य किंवा विचार, वचन पुन्हा पुन्हा म्हणण्यात येते त्याला म्हण असे म्हणतात. अशाच काही म्हणी पाहूयात. अक्कल बडी की लक्ष्मी बडी, म्हणजे पैसा श्रेष्ठ की बुद्धी श्रेष्ठ असा या म्हणीचा अर्थ होतो. अचाट बुद्धी चालवावी आणि बळेच लक्ष्मी मिळवावी, म्हणजे बुद्धीत तेज असून तिचा जर योग्य उपयोग केला तर संपत्ती आपण होऊन घरी चालत येते. अडाण्याची मोळी भलत्यासच गिळी, म्हणजे अडाणी मनुष्याने एखादी गोष्ट केली असता तिचा परिणाम विपरीत होतो. 18 दारिद्र्य, म्हणजे अतिशय गरिबी असणे. अळीमिळी गुपचिळी, म्हणजे रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी मुग गिळून बसणे किंवा गुप्तपणे केलेले एखादे काम. अचाट खाणे मसनात जाणे, म्हणजे खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास वाईट परिणाम होतात. अति तेथे माती, अर्थ कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास त्याचे परिणाम दुःखदायक होतात. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, अर्थ जो मनुष्य अतिशहाणपणा करतो तो शेवटी फसतो. अर्थी दान महापुण्य, अर्थ गरजू माणसाला दिल्यास मोठे पुण्य मिळते. असतील शिते तर जमतील भूते, अर्थ आपल्याजवळ संपत्ती असली म्हणजे शेकडो लोक सभोवती जमा होतात. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ, अर्थ भलत्याच माणसाशी मैत्री जडली तर आपले प्राण धोक्यात येतात. अति उदार तो सदा नादार, अर्थ जो मनुष्य अतिशय उदारपणे खर्च करतो त्याला नेहमी आर्थिक अडचण असते. अडक्याची भवानी सापिकेचा शेंदूर, अर्थ क्षुल्लक वस्तूसाठी भरमसाठ खर्च. अल्पबुद्धी बहुगर्वी, अर्थ कमी बुद्धीच्या मनुष्यास गर्व अधिक असतो. अडाण्याचं काम अंगाले आल्या घाम, अर्थ अति परिश्रम केले तरीही फळ मिळत नाही. अन्नाचा येतो वास कोरीचा घेते घास, अर्थ अन्न न खाणे पण त्यात मन असणे. असे साहेब किती सामंटीत हिंडे राती, अर्थ नावाचे साहेब कितीतरी असतात पण त्यांचा काही उपयोग नसतो. अडाण्याच्या गायी देव झोपीत नाही, अर्थ गरिबाचा पालन करता देवच असतो. अर्धी खावी पण सुखाने खावी, अर्थ थोडेसेच असावे पण शांतीने उपभोगावे. अकातली गाय अन काटे खाय, अर्थ कमतरतेच्या काळात मिळेल त्यावर गुजराण करावी लागते किंवा दुःखी व्यक्ती काहीही करायला तयार असतो. अडली गाय फटके खाय, अर्थ अडचणीत सापडलेल्या माणसाला अपमानास्पद शब्द ऐकून घ्यावे लागतात. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ, अर्थ वाईट माणसाची संगत धरू नये, त्याच्याशी सख्य केल्यास एखाद्या वेळी जीव जाण्याचा प्रसंगही यावयाचा. अस्तुरीचा बात अन इड्याले नको कात, अर्थ मोठ्यांच्या गप्पाच अधिक असतात, काम मात्र खूप कमी असतं. अन्नाला मारलेला खाली पाही, तलवारीचा मारलेला वर पाही, अर्थ ज्याला आपण पोसतो तो आपल्याशी मिंधेगिरीने वागतो पण जो आपण सत्तेच्या जोराने चिरडतो तो मात्र ताठ्याने वागतो. अंधळ्या गायीत लंगडी गाय प्रधान, अर्थ अडाण्या माणसात एखादा जरासा शहाणा मोठ्या पंडितासारखा वागतो. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन, आपल्याजवळ मुळीच काही नसले तर देवाला अल्पसे मागतो पण प्रत्यक्षात देव आपल्याला भरपूर देतो. अग अग म्हशी मला कागे नेशी, अर्थ पोकळ सबब सांगून आपली फजिती लपविण्याचा प्रयत्न करणे.
अन्नछत्री जेवण मिरपूड मागणे, अर्थ दुसऱ्याची धर्मार्थ मदत घेणे आणि त्याचवेळी श्रीमंतीचे चोचलेही करणे. लाचारीचे जीवन जगत असतानाही मिजासखोरीपणा दाखवणे असाही या म्हणीचा अर्थ होतो. असेल तर दिवाळी, नसेल तर शिमगा, म्हणजे जवळ असले तर खूप उधळपट्टी करणे आणि नसले तर उपाशी राहणे. अतिराग भीक माग, अर्थ अतिरागाने एखादे कृत्य केले तर शेवटी तो भिकेस लागतो. अंगापेक्षा बोंगा मोठा, अर्थ खऱ्या गोष्टीपेक्षा अवडंबरच अधिक. अति झाले आसू आले, अर्थ एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायी ठरते. अंतकाळापेक्षा मध्यान्ह काळ कठीण, अर्थ मरणाच्या वेदनेपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात. अगा अगा देसाया काष्टी नाय नेसाया, अर्थ स्वतःचेही संरक्षण न करू शकणे. अभिमानाची दिडा कानाची, अर्थ अभिमानानं भरलेली व्यक्ती दुसऱ्याचं पूर्ण ऐकत नाही किंवा अभिमान जास्त दिवस टिकत नाही. अहेर नारळाचा आणि गजर वाजंत्र्यांचा, अर्थ करणे थोडेसे पण गलबलाच फार. अंगात चोळी आणि गावाला आरोळी, अर्थ वस्तू आपल्या जवळच पण तिचीच शोधाशोध. असंतुष्टांना दिल्लीचा आधार, अर्थ असमाधानी लोकांना देवाचा आधार. अभ्यासापेक्षा दप्तर जड, अर्थ कामापेक्षा दगदगच फार. अंगावरचे लेणे जन्मभर देणे, अर्थ दागिन्यांकरिता कर्ज करून ठेवून ते जन्मभर फेडीत बसणे. अंगावर पडले ऊन आणि दादला गातो बायकोचे गुण, अर्थ स्त्री जर आळशी असेल तर ती अंगावर ऊन पडेपर्यंत निजून उठली नाही तर नवऱ्यालाच प्रथम उठून सकाळची कामे उरकावी लागतात. अंगी उणा तर जाणे खाणाखुणा, अर्थ जेव्हा एखाद्या दोषाबद्दल बोलणे निघाले तर आपणासंबंधीच बोलत आहेत असे वाटते. अंगी नाना कळा पण वेश बावळा, अर्थ एखादा मनुष्य फार गुणी असतो पण त्याच्या पोशाखावरून त्याच्या बुद्धीची प्रथम कल्पना येत नाही. अंगी धावे कामासाठी गती झाली उफराटी, अर्थ एखादा मनुष्य काम करण्यासाठी खूप परिश्रम करतो पण योग्य दिशा न मिळाली तर त्याचे श्रम व्यर्थ जातात. अटकाव नाही तेथे धुडगूस, अर्थ जेथे प्रतिबंध नाही तेथे गोंधळ हा होतोच. अडले गिऱ्हाईक दुकानदाराचे पाय धरी, अर्थ एखाद्याचे अडले की ज्याचेजवळ आपल्याला पाहिजे ती वस्तू आहे त्याची मनधरणी करावी लागते. अढीच्या दिढी सावकाराची सढी, अर्थ अडलेला माणूस सावकाराच्या पाशात सापडतो. अधिक सून पाहुण्याकडे, अर्थ ज्या व्यक्तीचे किंवा वस्तूंची काळजी घेणारे कोणी नसते ती कुठेतरी पडलेली असते. अनुभवाची सावली तीच विद्येची माऊली, अर्थ अनुभवानेच ज्ञान प्राप्त होत असते. अनोळखी उपाख्या आणि नौपट होम, अर्थ अपरिचित माणसाशी केलेल्या व्यवहारात नुकसानच होते. अपमानाची पोळी सर्वांग जाळी, अर्थ अपमान केल्यावर जेवणाला बोलावले तर ते स्वादहीन वाटते आणि रागही येतो. अन्नतारी अन्नमारी अन्नासारखा नाही वैरी, अर्थ योग्य अन्न योग्य प्रमाणात खाल्ले तर उत्तम शरीर बनते, नाहीतर शरीरात विकार निर्माण होतात. अन्न जणू वैरीच ठरते. अनोख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊ नये, अर्थ अपरिचित माणसाशी फार सलगी करू नये. अरे माझ्या कर्मा कोठे गेला धर्मा, अर्थ माणूस आपले दोष दैवाच्या पाठीमागे लपवितो. असता यजमान सुस्त सेवक होतो खाऊन मस्त, अर्थ मालक आळशी असेल तर नोकर खाऊन टोकर करतो. अंधारात चोरास बळ, अर्थ
अनुकूल परिस्थिती प्राप्त होताच माणसाचं बळ अधिक वाढत असते. अग माझे बायले सर्व तुला वाहिले. अर्थ आपल्या पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे सदैव वागणारी व्यक्ती. अघळ पगळ अन घाल गोंधळ. अर्थ मोठमोठ्या गोष्टी करणारी व्यक्ती मनात कमजोर किंवा आळशी असते. अटक्याचा सौदा एरझारा चौदा. अर्थ अडल्या कामासाठी अधिक परिश्रम करणे. अशी लेक हवाई तर घरोघर जावई. अर्थ सुंदर वस्तूला अनेक गिऱ्हाईक असतात. अंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली. अर्थ अडाणी माणसाला दिलेल्या कामाचा चुथडा होतो. अंधारात केले पण उजेडात आले. अर्थ कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसाने उजेडात येतेच. अंगची शिंदळ तिला कुंटन कशाला. अर्थ दुराचारी माणसाला कोणाच्या मदतीची गरज नसते, तो स्वतःच कुकर्म करीत असतो. असतील मुली तर पेटतील चुली. अर्थ संतती असल्यास हिस्से वाटे होतीलच. अहम रूपम अहम ध्वनी. अर्थ एकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलटपक्षी खोटी स्तुती करणे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे. अर्थ थोडी संपत्ती किंवा गुण प्राप्त झाल्याने गर्व होणे. अळवावरचे पाणी. अर्थ अळवाच्या पानावर पाणी टाकले असता ते थरत नाही, यावरून क्षणभंगूर असाही अर्थ होतो. 18 धान्यांचे कडबोळे. अर्थ पुष्कळ निरनिराळ्या प्रकारची धान्य भाजून पीठ केलेले असते, त्याला भाजणी म्हणतात. या भाजणीची कडबोळी करतात, यावरून निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टींचे मिश्रण हा अर्थ इथे होतो. अडला नारायण गाढवाचे पाय धरी. कितीही मोठा मनुष्य असला तरी अडचणीच्या वेळी त्याला एखाद्या मूर्ख मनुष्याची खुशामत करण्याची पाळी येते. अळटळ करणे. अर्थ मन घालून झटून काम करावयाचे ते न करता आळस किंवा हयगय यामुळे चुकवाचुकव करणे. अंथरूण पाहून पाय पसरणे. अर्थ आपले उत्पन्न लक्षात घेऊन त्याप्रमाणे मर्यादित खर्च करणे.